नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 10वी गणित भाग 2 या ठिकाणी 2023 मार्च 2023मध्ये घेतली गेलेली गणित भाग 2ची प्रश्नपत्रिका आहे। हेही प्रश्न अत्यंत महत्त्वाचे असतात सरावासाठी, यातले काही रिपीटसुद्धा होतात। त्या अनुषंगानं या प्रश्नांचं त्याच्या उत्तरांचं अवलोकन करण्यात यावं, अतिशय सोप्या भाषेमध्ये समजावून देण्याचा प्रयत्न केलेला आहे। काही प्रश्न आपण सोडवलेले आहेत। प्रश्न 4था आपण सोडवायला घेणार आहोत। 4था प्रश्न, खालीलपैकी कोणते दोन उपप्रश्न सोडवा। पैकी एक आपण सोडवलेला आहे, त्यामध्ये 2 सोडवायचे असतात, 3 दिलेले असतात, 8 गुणांचा प्रश्न आहे। हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे। पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी प्रश्न 4थ्यामध्ये अडचण येऊ शकते, येऊ नये म्हणून या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहावं। या ठिकाणी प्रश्न दुसरा आपण सोडणार आहोत, त्रिकोण SHR समरूप त्रिकोण SVU त्रिकोण SHR मध्ये SH बरोबर 4.5 सेमी, HR बरोबर 5.2 सेमी, SR बरोबर 5.8 सेमी आणि SH भागिले SV बरोबर 3/5 असेल तर त्रिकोण SVU काढा। हे गुणोत्तर सांगते। या ठिकाणी हा त्रिकोण दुसरा जो आहे SVU हा मोठा त्रिकोण आहे। 5 हा अंक SVच्या संदर्भात आहे, म्हणजे त्रिकोण SVU मोठा आहे। त्रिकोण SHR काढण्यासाठी त्याच्या तिन्ही बाजू दिलेल्या आहेत। SH 4.5 सेमी, HR 5.2 सेमी आणि SR 5.8 सेमी। या दोघांमध्ये S बिंदू सामायिक आहे। प्रथम SH 4.5 सेंटीमीटर काढलेली आहे। या ठिकाणी अचूक या ठिकाणी SH अशा पद्धतीनं 4.5 सेमी, 4 आणि 5च्या मध्ये आहे। त्यानंतर आपल्याला HR 5.2 सेमी घ्यायची आहे। HR 5.2 सेमी, या ठिकाणी पहा 5 आणि 2 मिमी, त्यामुळं HR 5.2 मिमी हा चाप मारलेला आहे। आणि त्यानंतर SR 5.8 सेमी, SR 5.8 म्हणजे 6 ला 2 घरे कमी। पहा या ठिकाणी SR 5.8 सेमी, 5.8 सेमी हा SHR हा त्रिकोण संबंधित मापाचा काढल्यानंतर S या ठिकाणी विशिष्ट मापाचा कोन करून या ठिकाणी आपण या किरणाला SP किरण म्हणूया। SP किरणानं या ठिकाणी SH या किरणाला काही अंशाचा कोन करून रेषा मारली, त्याच्यावरती आपल्याला या ठिकाणी आपल्याला SH भागिले SV बरोबर 3/5 दिलेला आहे, म्हणून 5 समान भाग करायचे आहे त्याच्यावरती। पहा हा 1 2 3 4 आणि 5, त्यामुळे इथं SH भागिले SV बरोबर 3/5 आहे। त्यामुळे SH 3 म्हणजे पहिला भाग 3 बरोबर H जोडायचा आहे। आणि S3H हा जो कोन आहे S3H हा कोन S5 जवळ करायचा आहे, एकरूप कोन। एकरूप कोणाची रचना आपल्याला करायची आहे। प्रथमतः S3H याच्या या दोन्ही भुजावरती विशिष्ट अंतरानं खुणा केलेल्या आहेत। त्याच अंतरानं S5 जवळ कोन करायचा आहे, त्यामुळं हा चाप मारलेला आहे। त्यानंतर या दोन खुणामधला अंतर कोन केला जाणार आहे, तेव्हा दोन खुणामधला अंतर पहा, हे दोन खुणामधला अंतर ह्या दोन खुणामधला अंतर या चापावर टाकायचं आहे। इथून या बाजू ही, कारण ही दोघात सामायिक आहे, S3H आणि इथं S5 जवळ कोण होणार आहे, S5 जवळ कोण तयार होणार आहे, त्याची पण हीच बाजू असणार आहे। आणि मग ही खूण या कंसाला छेदनबिंदू तो जोडून पुढं वाढवायचा आहे आपल्याला।
या ठिकाणी यस फी यू त्रिकोण काढायचा आहे, समरूप त्रिकोण एस एच आरला. त्यामधली यस फी ही बाजू आपल्याला मिळालेली आहे. एस एच आर हा जो कोण तयार झाला, एस एच आर हा कोण आपल्याला व्ही जवळ करायचा आहे. अशाच पद्धतीने एकरूप कोणाची रचना वापरायची आहे. एच शिरोबिंदू घेऊन या ठिकाणी दोन्ही बाजूवरती खुणा करायच्या आहेत. या ठिकाणी फी केंद्र घेऊन त्याच अंतरानं चाप मारायचा आहे. आणि दोन खुणामधलं अंतर काय आहे, हे दोन खुणामधलं अंतर या खुणेपासून याला छेदणारा कंस काढायचा आहे. यस फी आणि यू या ठिकाणी ओके. यस फी यू हा जो कोण तयार झालेला आहे तो एस एच आर हा त्रिकोण एस एच आर या कोणाचा, या त्रिकोणाचा एस एच आर कोण आहे त्याला एकरूप असणारा एस फी यू काढला. त्यामुळं एस फी यू हा त्रिकोण तयार झालेला आहे. त्यामुळं जे समरूप त्रिकोण आपल्याला मिळालेले आहेत, त्रिकोण एस एच आर समरूप त्रिकोण एस फी यू ओके. एस एच आरला एस फी यू अशा पद्धतीनं 4 गुणांची रचना आहे. कोणत्याही परिस्थितीत 4 गुण मिळायलाच पाहिजेत अशा पद्धतीने तयारी ठेवा. दोन स्वतंत्र त्रिकोण काढण्याची रचना किंवा त्रिकोणामध्ये त्रिकोण या दोनपैकी एक हमखास असते. त्यातला पुढला प्रश्न आहे, 12 सेमी त्रिज्या 7 सेमी उंची असणाऱ्या वृत्तचित्ती आकाराच्या भांड्यामध्ये आईस्क्रीम पूर्णपणे भरलेले आहे. हे आईस्क्रीम 4 सेमी व्यास व 3.5 सेमी उंची असलेल्या शंकूच्या आकाराच्या कोणामध्ये पूर्ण भरून प्रत्येक विद्यार्थ्याला एक कोण याप्रमाणे वाटण्यात आले तर भांड्यातील पूर्ण आईस्क्रीम किती विद्यार्थ्यांना वाटण्यात येतील. या ठिकाणी वृत्तचित्तीचं घनफळ, वृत्तचित्तीच्या घनफळाला एका शंकवाकृती या ठिकाणी जे आईस्क्रीम आहे त्याच्या घनफळानं भागलंच पाहिजे, त्याशिवाय संख्या आपल्याला मिळू शकत नाही. त्यामुळं वृत्तचित्ती आकाराच्या भांड्याचे घनफळ तयार होणाऱ्या आईस्क्रीमची संख्या वृत्तचित्ती आकाराच्या भांड्याचे घनफळ भागिले शंकू आकाराच्या आईस्क्रीम कोणाचे घनफळ एका. वृत्तचित्ती आकारा भांड्याचे घनफळ पाय R1 वर्ग H1. R1 आहे 12 सेमी त्याची त्रिज्या आणि H1 आहे उंची 7 सेमी. त्यामुळं पाय तसे ठेवलं 12 गुणिले 12 R1 वर्ग म्हणजे 12 गुणिले 12 गुणिले H1 7 सेमी आहे. हे तसं ठेवलं, भागाकार करायचा आहे म्हणून. आणि शंकू आकाराच्या आईस्क्रीम कोणाचे घनफळ 1/3 पाय R2 वर्ग H2. R2 त्याचा व्यास 4 आहे म्हणून 4/2 म्हणजे 2 सेमी त्रिज्या आली ओके. आणि H2 आईस्क्रीम कोणाची उंची दिल्या 3.5 सेमी म्हणून किमती घातल्या 1/3 पाय तसे ठेवलं. R2 वर्ग म्हणजे 2 गुणिले 2 आणि गुणिले H2 3.5. मग तयार होणाऱ्या आईस्क्रीमची संख्या वृत्तचित्तीचे घनफळ तसंच आहे पाय गुणिले 12 गुणिले 12 गुणिले 7 आणि हे 1/3 पाय गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3.5. पायला पाय गेले भागिले 3 वर आला, भागिलेला भागिले उलटून गुणले 3. 2 न 12ला भागलं 6, ह्या 2 न 12ला भागलं 6. 70 भागिले 35 केलं दशांश चिन्ह काढून टाकून, त्यामुळे 35 दुनी 70. हे 3 गुणिले 6 गुणिले 6 गुणिले 70 आलं. 70 भागिले 35, 35 दुनी 70. त्यामुळे 6 दुनी 12 आणि 6 त्रिक 18. 18 गुणिले 12 या ठिकाणी 18 दुनी 36ला 6 हातचे आले 3. 18 1 18 आणि 3 21. 216 विद्यार्थ्यांना तयार होणाऱ्या आईस्क्रीमची संख्या आहे 216. म्हणजे 216 विद्यार्थ्यांना वाटता येईल. त्या भांड्यातील पूर्ण आईस्क्रीम 216 विद्यार्थ्यांना वाटण्यात येईल ओके. त्या भांड्यातील पूर्ण आईस्क्रीम 216 विद्यार्थ्यांना वाटण्यात येईल. 216 आईस्क्रीम तयार होतील, एका लेख द्यायचा आहे म्हणून 216 विद्यार्थी. त्यानंतर प्रश्न 5वा आहे, खालील कोणताही एक प्रश्न सोडवा. या खालीलपैकी 3 गुणांचा असतो. या ठिकाणी दोन्ही सोपे असतात. प्रश्न पहिला आहे, आकृती पहा. या ठिकाणी वरील आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे त्रिकोण ABC च्या बाजू BC वरील P बिंदूतून एक वर्तुळ बाहेरून स्पर्श करते. या ठिकाणी त्रिकोण ABC च्या बाजू BCला हे काढलेलं वर्तुळ P बिंदूमध्ये स्पर्श करते.
आणि वाढवलेल्या रेषा AC आणि रेषा AB, वाढवलेल्या रेषा AC Nमध्ये Nमध्ये छेदतात, इथं स्पर्श करतात आणि AB वाढवलेली Mमध्ये स्पर्श करते. तर सिद्ध करायचं आहे AM बरोबर 1/2 त्रिकोण ABCची परिमिती, AM बरोबर 1/2 त्रिकोण ABCची परिमिती. या ठिकाणी पहा, त्रिकोण ABCची परिमिती म्हणजे 3 बाजूंची बेरीज. मी लिहिलेलं आहे, आकृतीमध्ये समजावून सांगतो अगोदर म्हणजे लक्षात येईल. त्रिकोण ABCची परिमिती म्हणजे 3 बाजूंची बेरीज AB अधिक BC अधिक AC. या ठिकाणी BC आहे तो BP आणि PC या दोघांच्या बेरजेबरोबर आहे. वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून काढलेले स्पर्शिकाखंड BP आणि BM समान आहेत, त्यामुळे BP ऐवजी BM वापरू शकतोय. आणि CP आणि CN पण एकरूप आहेत, त्यामुळे CP ऐवजी CN वापरू शकतोय. त्यामुळं या ठिकाणी काय होते पहा, त्रिकोण ABCची परिमिती बरोबर 3 बाजूंची बेरीज AB अधिक BC अधिक AC बरोबर AB अधिक BP. BC म्हणजेच BP अधिक PC अधिक AC सांगितलेलं आहे. BC म्हणजेच BP अधिक PC अधिक AC. परंतु हा BP आणि BM समान आहे, BP आणि BM समान आहेत आणि CP आणि CN समान आहेत वर्तुळाच्या बाह्यबिंदूतून काढलेले स्पर्शिकाखंड. त्यामुळे त्रिकोण ABCची परिमिती AB BCच्या ऐवजी BM घेतलं. ओके. BPच्या ऐवजी BM घेतलेलं आणि PCच्या ऐवजी CN घेतलेलं आहे. ओके, सांगितलेलं आहे PCच्या ऐवजी CN घेतलेलं आहे. त्यामुळे काय आलं, त्रिकोण ABCची परिमिती AB अधिक BPच्या ऐवजी BM, PCला CN आणि AC तसंच. AB आणि BM यांची बेरीज AM आणि AC आणि CN यांची बेरीज AN आणि AB आणि BM यांची बेरीज AM. लिहिलेलं इथं AB आणि BMची बेरीज AM आणि AC आणि CNची बेरीज AC. परंतु AM आणि AN समानच आहेत. ओके, AM आणि AN समानच आहेत. AM आणि AN समान आहेत कारण वर्तुळाच्या या बाह्यबिंदूतून काढलेले स्पर्शिकाखंड AM आणि AN एकरूप आहेत. ओके, त्यामुळे त्रिकोण ABCची परिमिती बरोबर AM अधिक AN, 2 AM लिहिलं तर चालते, 2 AM, दोन्ही समान आहेत. AM आणि AN दोघांची बेरीज 2 AM आणि AM आणि AN समान असेल तर एकाही दुप्पट केली तर चालते. आणि साहजिकच या ठिकाणी AMला गुणिले 2 आहे, AM बरोबर AMला गुणिले 2 आहे, तरी भागिले येणार आहेत मागं, म्हणजे 1/2 त्रिकोण ABCची परिमिती. ओके, अशा पद्धतीने आपल्याला सहजपणे 3 गुण याचे मिळणार आहेत. आपलं साध्य हेच होतं, AM बरोबर 1/2 त्रिकोण ABCची परिमिती. ओके, या ठिकाणी प्रश्न दुसरा आहे, थिटाचे निरसन करा. सोपं आहे अत्यंत. x बरोबर r cos थिटा आणि y बरोबर r sin थिटा. या ठिकाणी समीकरण 1 व 2 यांचे वर्ग करू. x वर्ग पहिल्याचा x वर्ग r वर्ग cos वर्ग थिटा. ओके, दुसऱ्याचा y वर्ग बरोबर r वर्ग sin वर्ग थिटा. काय नाही, त्यांनी दिलेला x बरोबर r cos थिटा, y बरोबर r sin थिटा. थिटाचं निरसन करायचं म्हणजे थिटा येता कामा नये उत्तरामध्ये. ओके, वर्ग करू, यांची बेरीज घेऊ. समजा याला 3 आणि 4 म्हटलं, 3 व 4 यांची बेरीज घेऊन काय होणार आहे, डावी बाजू x वर्ग अधिक y वर्ग, उजवी बाजू r वर्ग cos वर्ग थिटा अधिक r वर्ग sin वर्ग थिटा. डावी बाजू x वर्ग अधिक y वर्ग आहेच, सामायिक काय निघतोय, r वर्ग cos वर्ग थिटा अधिक r वर्ग sin वर्ग थिटा, r वर्ग आत राहिला cos वर्ग थिटा अधिक sin वर्ग थिटा. परंतु आपली नित्य समानता काय सांगते, sin वर्ग थिटा अधिक cos वर्ग थिटा बरोबर 1 या दोघांची बेरीज नित्य समानता आहे. ओके, नित्य समानता.
आणि म्हणून एक्स वर्ग अधिक वाय वर्ग म्हणून चिन्ह करायचं. ओके. म्हणून आर वर्ग गुणिले कॉस वर्ग थिटा अधिक साइन वर्ग थिटाची किंमत 1 आहे. 1. त्यामुळे एक्स वर्ग अधिक वाय वर्ग बरोबर आर वर्ग. उत्तरामध्ये थिटा नाही. अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण लाईक करा, शेअर करा. अजूनही अद्याप ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल भोसले सर जाकली इंग्रजीमध्ये टाकायचं जरूर करा. आपल्यासाठी या प्रश्नपत्रिका अत्यंत सोप्या भाषेमध्ये समजावून देत आहोत. अनेक प्रश्नपत्रिका आपण सोडवणार आहोत. यापूर्वीही 10वीच्या अत्यंत महत्त्वाच्या दृष्टीने अनेक प्रश्नपत्रिका सोडवून दिलेल्या आहेत. याचं अवलोकन केलं गणित भाग 1 10वी आणि गणित भाग 2 तर आपणास 40 पैकी 40 गणित भाग 1 आणि गणित भाग 2ला पडणार आहेत. यात शंकाच नाही. कारण मी सुद्धा SSC बोर्डाचं 2 वेळा पेपर सेटिंग केलेलं आहे. चीफ मॉडरेटर गणित भाग 1 आणि गणित भाग 2चा 2 वेळा मला संधी मिळालेला आहे. आणि नियामक म्हणून 20 वर्षे काम केलेलं आहे. आणि आजही याच कामामध्ये असल्यामुळं पूर्ण अनुभवाचा वापर या ठिकाणी झालेला आहे. त्यामुळे निश्चित विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स द्या आणि प्रोत्साहित करा. धन्यवाद मित्रांनो.